ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। आदिशक्ती मुक्ताई माते की जय। सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु रविदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। देवी माते की जय। वंदे मातरम वंदे मातरम। भारत माता की जय। भारत माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति संभाजी महाराज की जय। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वांना जय हरी। ज्ञानेश्वरी अध्याय 9 आणि श्लोक क्रमांक 3। अश्रद्ध धामा पुरुषा धर्मशास्त्र परंतप अप्राप्य मा निवर्तते मृत्यू संसार वर्मनी। त्याच्या खालच्या ओव्या 57, 58, 59 आणि 60। पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासे त्वचेची पदराड परिते अवहेरुन गोचिड अशुद्ध काय सेविती का कमलकंदानी दरदरी नांद नूक एकेची घरी परी परागु सेवेची भ्रमरी येरा चिखलूची उरे ना तरी निर्देवाच्या परिवरी लोह्या ऋतलिया आहाची सहस्रावरी परी तेथ पैसोनी उपवास करी का दरिद्रीची। आणि त्याच्या खालची ओवी 60 नंबर। तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू का सांतासी कामू विषयावरी। आणि त्याच्या पुढची ओवी बहुमृगजळ देखोनी डोळा थुंकी जे अमृताचा गिरिताती गळा तोडीला परिसोनी बांधिला गळा शुद्धी का लाभे तैसे अहम ममतेची लवड सवडी मातेन पावतीची पापुडी म्हणून जन्म मरणाची दुथडी डुलती ठेली एरवी मी तरी कैसा मुखा प्रती भानुका जैसा काही दिसे न दिसे ऐसा वाणीचा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। जयाच्या केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे आत्मरूप गणेशु केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुरायांचे ते नमस्कारुणी आता माझ्या भावा अंतराही नको देवा आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो दूड माझे मन पायी राखावे बांधून तुका मने वाटे नको फुटू देऊ पाटे पांडुरंगा करू प्रथम नमन।
अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. सर्वांना जय हरी. आज श्री सहदेव पाटील नाही का पाटील घराणं यांच्या घरी 10 दिवसासाठी गणपती दरवर्षी येत असतात आणि त्या निमित्ताने हा जो परिवार आहे ही सगळी संत मंडळी भक्त मंडळी ज्ञानी मंडळी त्या निमित्ताने या घरामध्ये येत असतात. आणि निमित्त काय आहे? कारणाशिवाय कार्य नाही. निमित्त काय आहे की बाबा पुढे ते हे जन न देखवे डोळा आणि येत असे कळवळा म्हणून या. फक्त बाबा जो साधू संतांचा निरोप आहे ना तो सांगण्याकरता ही साधू संत मंडळी येत असतात. निमित्त बाप्पा आलेले आहेत. गणपती बाप्पा दरवर्षी येतात आहेत. दरवर्षी आपण 10 दिवस त्याची मनोभावे सेवा करतोय बरं का. पण साधू संतांना जो अपेक्षित गणराज आहे गणपती बाप्पा आहेत ना ते सांगण्यासाठी ही साधू संत मंडळी तुमच्याकडे येतात. घरानं भाग्यवान आहे बाबांनो. सामान्य घरानं नाहीये बाबांनो. कारण ज्या घरामध्ये भगवंताचं नामस्मरण चालू आहे भगवंताचं प्रवचन कीर्तन जेथे चालू आहे ना ते घरानं सामान्य असू शकत नाही. कारण तुकाराम महाराज सांगतात वैष्णवा घरी भजन कीर्तन आणि त्याची वाट पाहे रघुनंदन. अजून एका ठिकाणी सांगतात वैष्णवा घरी सदा सर्व काळ आणि झनझनती टाळ. तर तो अनुहात नाद तुमच्या घरामध्ये सतत चालू आहे बाबांनो. आणि तो जाणण्यासाठी ही संत मंडळी तुमच्या घरी येत असतात वारंवार दरवर्षीप्रमाणे. इथे आतापर्यंत किती प्रवचन झाले? 5 ते 6 हे 6 होते ना. तुमचा 5वा आहे. 5वा. बघा बाबांकडे सगळी मग रोकडी भाषा आहे ना उधार नाही. कसं आहे माहितीये का हे फक्त निमित्त आहे बाप्पा. पण हा बाप्पा तुमच्या आमच्या हृदयामध्ये जो बसलेला आहे ना. इथे माऊली पहिल्याच ज्ञानेश्वर माऊली पहिल्याच अध्यायामध्ये सांगतात ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या आणि जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवतार सोजी. पुन्हा 15व्या अध्यायामध्ये सांगतात आत्मरूप गणेशू केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण आणि तेची वंतु श्री चरण श्री गुरु रायांचे. बाबांनो हा गणपती काय आहे तर तू सुख करता तू दुःख हरता तू सुख करता आणि तू दुःख हरता. कशाला 10 दिवस ठेवतोय गणपती बाबा? गणपती बाप्पा या घरावर जेवढं काही संकट येत असेल ना हे सगळं बाजूला सार आणि काय कर सुखाचा सुख माझ्या पदरात दे. बरोबर ना? हा बाबा याच्यासाठीच आपण गणपती आणतो ना. मग ते सुख कशासाठी आहे हे जाणून नको का घ्यायला? आम्ही आज या घरादाराला आम्ही सुख म्हणतोय. आज आम्ही 100 किलो 10 किलो
सोन्याच्या चैनी घालायला मिरवायला आम्ही तयार आहोत. 15-15 किलोच्या, 18-18, 20-20 किलोच्या आम्ही ग्रंथने मिरवायला तयार आहोत. पण आम्ही 50 रुपयाची माझ्या साधू संतांची, माझ्या भगवंताला जे आवडणार तुळशीची माळ धारण करायला हा जीव तयार होत नाही बाबांनो. कारण तो ऐका आवडे देवासी तो एका प्रकार आणि नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. सांगणं याच्यासाठीच आहे माय बापांनो. राग आला तरी चालेल, आमचे कण्या भाकरीचे खाणे आणि आमचे उद्धट बोलणे. राग आला तरी चालेल, नाही मला बोलवलं ना पुढच्या वर्षी तरी चालेल माय बापांनो. येतो हिताचा आणि जीव तुटे तिळ तिळा. माय बापांनो, ही जी मंडळी आहेत ना, दिसायला सामान्य आहेत पण असायला सामान्य. लक्षात घ्या बाबांनो, दरवर्षी कार्यक्रम चाललाय पण कुठेतरी हा गणपती बाप्पा तुम्ही ओळखून घ्यायला पाहिजे. बरोबर ना? सगळं गोत्र येते आपल्या घरी, पण उद्धाराचा मार्ग कोण सांगते का मला सांगा बरं. पण ही जी मंडळी आहेत ना, कारण मार्ग दावून गेले आधी दया निधी संत ते, आणि तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही बाबांनो. जो मार्ग साधू संतांनी सांगितलाय ना, त्या मार्गाने चालणारी मंडळी आहेत. हा मार्ग माझ्या सुद्धा भाग्यात नव्हता बाबा. माझ्या गळ्यात 7वी-8वी पासून माळ होती, घरानं माझं वारकरी आहे, पण हा मार्ग माझ्यापर्यंत नव्हता. सांगण्याचं का, कारण इथे सांगायचे आमचे बाबा श्रीपाद बाबा सांगायचे, नामा म्हणे तुका म्हणे नद्या तू काय म्हणे तुझा अनुभव सांग. पण त्याप्रमाणे माझ्या गळ्यात माळ होती 7वी-8वी पासून. लहान असल्यापासून आई वडिलांबरोबर कीर्तन प्रवचनाला जात होतो, पण हा सत्याचा मार्ग माझ्यापर्यंत आला नव्हता. फक्त हरिपाठाला जाणं, कीर्तन ऐकणं, प्रवचन करणं याच्यामध्ये होतो. याच्याने काय होईल बाबा, तर पुण्य साठेल या भ्रमामध्ये होतो की बाबा देवाचं काहीतरी केलं ना, पूजा अर्चा केली, 2 तास मी पूजा अर्चा केली किंवा शिवलिंगावर पाणी टाकलं
आम्ही 12 ज्योतिर्लिंग केले, अजून अष्टविनायक केले, अजून 1000 गणपती केले किंवा अजून 4 धाम केले, पण जमणार नाही बरं का. तो भगवंत ओळखला जाणार नाही. देही सोनिया देव, 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 देही सोनिया ही सगळी प्रमाण आहेत ना, ही माझ्या साधू संतांची इथे बसलेल्या कोणी कोणाची नाहीयेत. माझ्या साधू संतांनी प्रमाण ठेवलेली आहेत. हा, देही असोनिया देव व्यर्थ हिंडतो निर्देव. अरे देवासाठी फिरतोय ना इकडे तिकडे, पण तसा देव भेटत नाही बाबांनो. माझं मी सांगत होतो की बाबा 7वी 8वी पासून माळ आहे, घरानं माझं वारकरी आहे, पण ही गोष्ट कळली नव्हती बाबा की माझ्या जवळ जी गोष्ट आहे, तुझं आहे तुझं पाशी, अरे तरी तू जागा चुकल अशी. ज्याप्रमाणे हरणाच्या गर्भामध्ये त्या बेंबीमध्येच काय असतं प्रत्येकाला माहितीये, कस्तुरी असतो ना. आणि ती हरणी काय करते, त्याचा सुगंध जसा येतो ना, मग ती इकडे तोंड घाल तिकडे तोंड घाल, ते चारा खायला इकडे तिकडे फळ काढते त्या वासाच्या सुगंधाच्या याच्याने. पण तिला त्याचा ठाव बाबा इथे वास येतोय, इथे पण येतोय सुगंध, इथे पण येतोय, नक्की येतोय कुठून ती काय माहिती नसतं. अख्खं रान वन भटकते, पण तरी काय तिला त्या बेंबी मधल्या कस्तुरीचा काय पत्ता भेटत नाही माय बापांनो. मग तसंच हा सुद्धा तेच करत होता. त्या कीर्तनाला जा, प्रवचनाला जा, हरिपाठाला जा, पण स्वतः मधला भगवंतच जाणून घेतला नव्हता. कसा अनुभव येईल. आणि तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण. अरे शब्दाचे गौरव कामाच नाही, नुसतं शब्दाने बोलून चालणार नाही. आम्ही गणपती आणला 10 दिवस पूजला, जमणार नाही बाय बापांनो. अनुभव आले अंगा, जेव्हा 2013 ला लग्न झालं ना, मग ही मंडळी भेटली, माझ्या भाग्यात आली. सामान्य समजत होतो मी. आमच्या घरी पण गणपती बाप्पा 10 दिवस असायचे बरं का. 10 दिवस लहानपणापासून मी पण ते डेकोरेशन मला खूप आवडतं. गणपती बाप्पा मला फार आवडतो, पण गणपती कळला नव्हता माझ्या बापांना.
ही मंडळी आली ना तेव्हा घरा गणपती कळाला वाट दावी त्यांच्या पुण्याई पार, 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 कोटी लहानपणापासून या बाप्पाचं डेकोरेशन करणं हे लहानपणापासून जे सगळे आमच्या आजूबाजूचे येऊन, कारण आनंद वेगळा असतो. बाप्पा घरी येणं आनंद वेगळा आहे, प्रत्येकाने तो अनुभवलेला आहे. आणि तसंच जेव्हा मग मी स्वतः करायला लागलो ना, मग त्याच्यात अजून मला आनंद. आणि मग सगळे आल्यानंतर कोणी केलं म्हणजे माझी कॉलर टाईट, म्हणजे हा अभिमान झाला बरं का. वास्तविक तो व्हायला नाही पाहिजे. हे कधी कळालं, हे लग्न झाल्यानंतर ना. या माणसांनी कधीच कोणी हे केलं नाही का, वाहवा केली नाही, कारण माहिती आहे सगळं काय असंच आहे. कारण हे सगळं नाशिवंत आहे माय बापांनो, हे सगळं नाशिवंत आहे. एक जनार्दनी सारा नाशिवंत, सांगण्याचं तात्पर्य हेच आहे बाबा, की ही गोष्ट हा गणपती बाप्पा कळावा, बस, बाकी काही नाही. हा गणपती बाप्पा 2 हाताचा 4 हाताचा जो काय आहे ना, हा वास्तविक हा फक्त मूर्ती केली आहे. इथे नाथ महाराज त्याचं खंडन करतात. माझी मूर्ती निपजावावी, ती घराच्या कोणी बैसवावी, आणि आपण देवी देवो यात्रेस जाय. अरे घरामध्ये, सॉरी क्षमा असावी, ज्ञानेश्वर माऊली सांगतात ज्ञानेश्वरी मध्ये, हा की बाबा घरामध्ये देवाला आहे ना, सगळे देव आहेत, गणपती दत्त अजून काय जे आवडीचे देव आहेत ना ते सगळे आहेत. तरी आम्ही कुठे जातोय, तरी लालबागला, बरोबर. आम्ही त्या गणपतीला शोधायला निघालोय. हा कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी, रामेश्वर आणि कुठे शोधिसी काशी. हृदयातील देव राहिला हृदयातून उपाशी. अरे त्याला उपाशी ठेवलंय आणि आम्ही इकडे तिकडे भटकायला निघालोय, गणपती शोधायला निघालोय. आम्ही अजून बरेच दैवत करतो नाही का. पण इथे साधू संत सांगतात, आपुला तो देव एक करुणे घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. माय बापांनो, जर सुख पाहिजे ना, उभी काय घेतलीये बाबांनो, तैसा हृदयामध्ये मी रामू. अरे असता सर्व सुखाचा आरामू, आणि काश भ्रांतीचे कामू विषयावरील. विषयामध्ये भरकटलेला आहे जीव. त्याच्यासाठी माऊलीने उदाहरण दिले. मायबापांनो लक्षात घ्या, पाहे पा दूध पवित्र आणि गोड,
पासे त्वचेची आपदराड परी त्या अवहेरून गोचिड अशुद्ध काय न सेवती. अरे बाबा तो गोचिड आहे ना, गोचिड त्या गायीच्या स्तनाला बिलगलेला असतो, पण तो काय करतो, त्या गायीचं दूध नाही पीत. त्या गायीच्या स्तनामध्ये पवित्र असं दूध आहे, पण तो गोचिड काय करतो, ते रक्त सेवन करतो. माय बापांनो, तशी आपली गत झालेली आहे. या सामान्य माणसाची तशी गत झालेली आहे. तो इतरत्र सगळं करत बसलेला आहे, पण जे सार आहे ना, सार सार सार, अरे विठोबा नाम तुझे सार. भगवंताचं नाम हे सार आहे माय बापांनो. मग तसं पवित्र दूध सोडून तो काय करतोय, तर रक्ताचं सेवन करतोय. दुसरा हे दिलाय, दृष्टांत दिलाय का, कमलकंद आणि दरदोरी नांद नुक एकेची घरी आणि परी परागू सेवजी भ्रमरी गेला चिखलूची उरे. जो कमळ आहे ना, कमळ कशामध्ये उगवतो, चिखलामध्ये उगवतो. आणि चिखलामध्ये अजून कोण असतो प्राणी, बेडक असतात. पण त्या कमळामधला मकरंद सेवन करण्यासाठी लांब लांबून वरून भुंगे आले. जसे हे भ्रमर, हा जो मकरंद सेवन करण्यासाठी आमचे बाबा आले. कुठे गेले, शेलू वरून येतात. शेलू कर्जतच्या पुढे अलीकडे, नेरळच्या अलीकडे 1 तासाचा अर्धा तासाच्या कार्यक्रमासाठी ही व्यक्ती तिकडून येते. म्हणजे ती गोडी आहे ना बाय बापांनो, नाही म्हणायची सोयच नाही. तुम्ही नाही म्हटलं तरी आहेच आणि हो म्हटलं तरी आहेच. कारण अज्ञानी जीवाला ही गोडी कळत नाही माय बापांनो. तर ज्याने चाकलंय ना त्याला तुका चाकोनिया सांगे माझा अनुभव आहे अंगे. जगी विरळा ऐसा कोणी विरळा कोणी आणि तुका त्यासी लोटांगणी. दुसरं तसं आमचे बाबा येतात की बाबा तो भ्रमर, तो भुंगा एवढा लांब कोसावरून येतो, अनेक अंतर गाठून येतो त्या फक्त मकरंदासाठी, त्या कमळामधला मकरंद सेवन करण्यासाठी. आणि तिथे जवळ असणारा तो बेडू काय करत बसतो, चिखलामध्येच उड्या मारत बसतो. असं चाललेलं आहे माय बापांनो. हे पण याच्यामध्ये पण नाही भागलं म्हणून अजून एक दृष्टांत दिला माऊलींनी. ना तरी निर्देवाच्या परिवरी लोहा रुतलिया आधी सहस्रवरी परी देत बसोनी उपवास करी दारिद्री तो. अरे जो भीक मागतोय ना
त्याच्या खालीच किती सोन्याच्या राशी पडलेल्या आहेत. पण कर्म दरिद्री असं आहे ना की त्याला ते कळालंच नाही मायबापांना. भीक मागतच बसलेला आहे. अरे तुमच्याच जवळ आहे ना, भगवंत तुमच्याच जवळ आहे. पण तरी पण आम्ही इतरत्र भटकत बसलेलो आहे. मग याला भिकारी म्हणावं का अजून काय वेगळं म्हणावं? हा, ते भगवंतासाठी काय चाललेलं आहे? कुठे कुठे हा नतमस्तक व्हायला जातोय, नको नको त्यांच्या ठिकाणी. आणि ते सांगतायत, खंडन केलंय, तंत्र मंत्र उपदेशी ऐसे गुरु आहेत आयते घरोघरी. अरे परी शिष्याशी सदवस्तू मिळवणे देती त्याची श्रीकृष्ण भगवंत आणि ते सद्गुरु. भाग्यामध्ये सद्गुरु आला पाहिजे. आज जगामध्ये बाहेर बघा, अनेक पंथ आहेत, अनेक पंथ आहेत, पण जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त वारकरी संप्रदाय. याच्या पलीकडे तुम्हाला गत्यंतरच नाही. जीव द्यावा लागेल, गत्यंतरच नाही. जर भगवंत खरा ओरिजिनल, इथे म्हणून सांगितलं वाटा फक्त खरा आणि खोट्याचा निवाडा करायला साधू संत आले. उजळावया आणि खरा खोटा निवाडा. कारण काय, खोट्याच्या मागे चाललेलं आहे सगळं. आम्हाला भगवंतच कळाला नाहीये. खोट्या साधू संत. हा हा, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन. आता मला सांगा, सगळ्यांना इथे बसलेले आहेत ना, डोळे आहेत ना हो, मग तरी का साधू संतांनी शब्द वापरले? तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरून खऱ्या देवा. कारण अरे शिळा तांब्याचे बाहुले केले, पाट मांडून वरी बेसवले, मना आले ते नाव ठेविले, या या जनासी वेळ लागले. असं चाललेलं आहे. जसं पाहिजे तसं त्या भगवंताला वस्त्र गुंडाळतोय, फेरे करतोय. इथे कबीरदास महाराज खंडन करतात, सांगतात अरे बाबा दगडाचा देव बोलेलं कैसा, कवन खाळी फुटेला वाचा. नामदेव महाराज म्हणतात, तिथे सांगतात म्हणजे की बाबा जर दगडात देव असता ना तर मी तर काय केलं असतं, पहाड़ पूजा असता. हाँ, पत्थर पूजने से भगवान मिले तो मैं तो पहाड़ पूजता. माय बापा तो पहाड़ कमी आहे का, पर्वत कमी आहेत का? हा, जी बाबा बोलतात बघा, जिंकून ठेवला असता पर्वत. जसं जागा आपण जमीन हे करतो ना, पण त्या जागेमधला भगवंत कळतोय का हो? हा, आज जागेवरून एवढे भांडणं चालली आहेत. हा, फुटावरून भांडणं चालली आहेत. नाही बापांनो, ज्याला कळला ना तो नाही करणार. परंपरागत लागते. जसं 7-12वर आता विषयाला म्हणून 7-12वर परंपरागत ही जी आता बाबांनी जी काही इस्टेट केली आहे, बरोबर ना, ही बाबांनी केली आहे, काही परंपरागत होती. बाबांना विचारतोय, पाटील बाबांना
हे म्हणतात उतारा जो आहे तो परंपरागत आहे का तुम्ही आता तयार केला? परंपरागत आहे हा, वाढ वडिलांची आहे नाही का. आणि याच्यामध्ये आपण काय केलंय, चेंजेस केले, अजून त्याला सुंदर त्याला अजून त्याला वाढवत बहरता केला. मग तसं संत बीज पलटे नहीं, अरे जुग गए अनंत, हर युग में अवतार धरे, फिर भी संतों के संत. तरी आम्हाला कळत नाही. आम्ही ही जी वडिलोपार्जी आहेत आता ही आहे, नंतर ही पोरांच्या नावावर, पोरांच्या नंतर नातवांच्या नावावर चालूच राहणार आहे. बरोबर ना. पण ही कोणाची झाली का आजपर्यंत? ती पहिली आजोबांची नाही झाली, पंजोबांची, आजोबांची नाही झाली, बाबांची नाही झाली, पोरांची नाही होणार. अरे नातवांची पण होणार नाही बाबांनो. ऐक मानवा भाई, ऐक मानवा भाई, तू राम नाम घेई, निराकार का तुझ्या बरोबर मातीचा एक मडका, तू म्हणशील घरदार, गेल्यावरती तुझं घर गावाच्या बाहेर. तू म्हणशील बायका पोर, तू म्हणशील बायका पोर, हे तुझ्या मागचे चोर, गेल्यावरती तुझ्याच डोक्यावर. रावण मेला, लंका दलाली कशी होईल कधी. सगळी माया आहे ना बाबांनो, इथेच राहणार आहे. अरे आपल्याकडे 15-20 किलो सोनं असलं तर एवढं आपण उड्या मारतोय. मरण आधी सावध
मरणाआधी सावध व्हावे ही तर आपुले साधूने घ्यावे जन्म घालू नये वाया. अरे मानवा तुझी उत्तम काया सुंदर असा नरदेह दिलाय. दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन आणि तेने तू जोडशील नारायण नासे जीव पण भवरोग. काय होईल तर बाबा त्या भगवंताला जोडण्यासाठी हा नरदेह दिलेला आहे. तू जन्मलासी जन्मालासी नरा देव तो सोयरा करी आता. कशाला आता करायचा लगेच. कल करे सो आज करे सो अभी और इसी वक्त निकल गया श्वास तो करोगे कब. म्हणून एका ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात अरे मडे झाकुनिया करीतो पेरणी कुणबियाची वाणी लवलाही तैशा परी करी स्वहिता फुले जयासी फावला हा नरदेह. नरदेह निधान लागले आती उत्तम सार उत्तम गती. अरे जे देव होय म्हणती ते देवची होती तरी कान धरावा चित्ती. तू भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त तुझा व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. अरे मडे काय करतो कुणबी माहितीये का. आता पाऊस पडतोय ना झालं असेल सगळं. पेरणीची जी वेळ असते कुणबी म्हणजे शेतकरी. तो शेतकरी त्यांच्या घरामध्ये पेरणीच्या वेळेमध्ये जर कोण मेलं ना आम्ही 2 रात्र पण काढायला तयार आहे त्याच्या समोर मैठाच्या समोर. पण कुणबी तसं नाही. माझ्या साधू संतांनी उदाहरण दिले. कुणबी काय करतो पेरणीच्या टायमाला जर कोण मेला तर त्याला मडे झाकुनी करीतो पेरणी. त्याला तसं झाकून पेरणीला जातो. का हो ती वेळ पुन्हा येणार नाही बाबांनो. पाऊस आज पडतोय उद्या पुढच्या वर्षी पडेल की शंका शाश्वती नाही बापांनो. म्हणून तो काय करतो त्या मड्याला झाकून ठेवतो आणि पहिली पेरणीची कामं करतो. पेरणी नाही केली ना तर खायला अन्न भेटणार नाही. तर त्याप्रमाणे बाबांनो तुम्हाला सांगितलंय हा नरदेह भेटलाय ना तर त्या भगवंताला जाणून घ्या. नाही जाणलं ना तर रे बापानो साधन करारे बाप्पानो साधना हरीचे धनी करणीचे करू नका. जेने नव्हे जन्म यमाची यातना ऐसी या साधना करा काही. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी आणि शहाणा तो फक्त शहाणा लागेल माय बापानो. शहाणा तो धनी घेत असे. आपण शहाणे आहोत का वेडे आहेत ज्याचा त्यांनी विचार करावा. आपली आपण करा सोडवण संसार बंधन
थोडा वेगी पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयरम ये संसारे खलतुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मते. साधू संतांना कळवळाय बाय बापांनो, सतत सांगत आले वाजत असे बोंब कोणी तुमच्या मागे सतत काय लागलंय भय. कसलं भय? मरणाचं काळाचं भय आहे. माणूस लाख बोलत असेल मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. यमाला अरे फक्त बाजूने ट्रक जाऊ दे. वाचलो सोडविना तेव्हा माय बाप. अरे अरे सख्खी आई बाप येणार नाही माय बाप्पांनो सोडवायला. फक्त भाऊ पण येणार नाही, बहीण पण येणार नाही, अरे बायको सुद्धा येणार नाही. पोराला आमची तुका म्हणे तुझ सोडविना चक्रपाणी वाचोनिया घडी घडी काळ वाट याची पाहे आणि अजून किती आहे अवकाश. अरे बाबा काळाची उडी कधी पडेल. जसा तो उंदीर ना बिळातून जसा बाहेर यायचा वेळ आणि ती टपलेलीच आहे. दृष्टांत दिलाय की बाबा जसा बोका किंवा मांजर त्या उंदराला खाण्यासाठी टपलेली आहे ना. हा उपजला प्राणी नर आहे संसारी कैसला शेजारी काळ उचारे. आईच्या गर्भात असल्यापासून तुमच्याकडे तो काळ टपलेला आहे माय बापांनो. कधी त्याची झडप पडेल आणि कधी हा तुम्हाला घेऊन जाईल. काळाचे धन कुबेराचे आहे आणि धन कुबेराचे. तरी आम्हाला धनाचा माज
तेच आहे ना, म्हणजे अरे तो रावणाची एवढी संपत्ती, एवढा सोन्याची लंका, कृष्णाची द्वारका ती पाण्यात बुडवली, आणि रावणाची लंका जळाली. मग आपण की झाडकी पत्ती, तरी पण आपल्याला माझच. अरे तूने जो कमाया है, तूने जो कमाया दूसरा ही खाएगा, खाली हाथ आएगा, खाली हाथ आएगा, खाली हाथ आएगा, खाली हाथ आएगा. तूने जो कमाया हो, तूने जो कमाया हो, दूसरा ही खाएगा, खाली हाथ आएगा, खाली हाथ हे सगळं बोलले ना बाबा, तर बोलत असतील झोंबली आहेत लोक माझ्या पिंडाला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत ना तू पण तोही कैसा झाला. अरे आले नाही कोणी. हो अरे बाबा आता तरी जागे व्हा, हेच सांगणे साधू संतांचं. संसारा उठावे उठावे आल्यानु संसारा उठा वेगू करा, आणि शरणचा उतारा पांडुरंगा. का तो माझा भगवंत दयाळू आहे, कृपावंत आहे, आणि त्याच्याकडे सगळं तुमचं निरसन झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सुखाला प्राप्त, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. हा गणपती बाप्पा तेच ना हो. हा आकाराला जरी आलाय, तो विठ्ठल कमरेवर हात देऊन ठेवलाय, पण एकच आहे माय बाप्पांनो. देव अनेक करून आपण बसलेलो आहे. देव आपण अनेक केलेले आहेत. तुला म्हणे शोधून पाहे, विठ्ठल गणपती तुझा नव्हे. बघा एकच सांगितलंय, प्रत्येक देव, पण आम्ही त्याच्यामध्ये मूर्त्यांमध्ये अडकून बसलेलो आहे. बाबा ही मूर्ती आज आम्ही मी लहानपणापासून बघतोय की बाबा गणपती आणताना हात तुटायचे, पहिले मातीच्या असायच्या मूर्ती, मुंडी तुटायची, मग ती लगेच बाजूला, मग दुसरी आणायची. का देव भंगतो? देव भंगतो का? आकारू एक पुढा देखती, मग तो देव भावे या बजती, आणि तोची विघटनी या टाकीते. अरे नाही म्हणून हात तुटू दे बघा बाप्पाचा. बाबा झालं म्हणजे आता काय खरं नाही बाबा. म्हणजे अख्खं आयुष्य किंवा अख्खं वर्ष असं जाईल. मग त्या देवासाठी मग त्या भटजीला बोलवा. भटजीवर काय नाही, तो मंत्र करेल, झालं समाधान. तसं होतं का माझ्या बाप्पा? अरे भगवंत कुठल्याही प्रकारचा खंडत नाही. भगवंताला खंडन नाही, तो अनादि आहे, नित्य आहे, निरंतर आहे माय बापांनो. आणि तुमच्या मध्ये बसलेला आहे, तुमच्या मध्ये सहवास आहे त्याचा.
देवा नाही रूप देवा नाही ठाव देवा नाही रूप देवा नाही ठाव देवा नाही रूप देवा नाही देवा नाही रूप देवा नाही देवा नाही गाव कोठे काही देवा नाही गाव कोठे काही देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही रूप देवा नाही देवा नाही नाव देवा नाही गाव कोठे काही ज्ञान देव म्हणे सदा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची रंग नाही रूप नाही वर्ण छाया निर्गुण निराकार तूची रघुराया असा निर्गुण भगवंत ज्याला आकार नाही उकार नाही मकार नाही असा जो भगवंत जो गणपती बाप्पा तुमच्यामध्ये वास करत आहे आणि त्याला जाणण्यासाठी काय करायला लागेल तनु मनु जीवे चरण नासी लागावे अगर्वत करावे दास सकळ मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसले जेणे अंतःकरण बोधले संकल्पाने काय करावं लागेल तर साधू संतांना ब्रह्मनिष्ठ क्षत्रिय आणि दयाळू असा महात्मा तुमच्या भाग्यात यावा लागेल माझ्या भाग्यात 2013 ला एंडिंगला बरोबर ना सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा सच्चिदानंद सद्गुरु माझे नाना बाबा माझ्या भाग्यात आले माय बापांनो आणि म्हणून उजळले भाग्य चिंता वारली संत दर्शनी हा लाभ अरे पद्मनाभ जोडला आईच्या गर्भात असताना त्या भगवंताशी एक रूप तो आणि जसं धरणी वायू लागता जसं आईच्या उदरातून बाहेर आलो ना त्या सुईबाई काय करते नाळ खंडन करते मग धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता ओळखू लागे माता पिता अरे कोहम कोहम रडू लागे तो भगवंताला विसरतो भगवंताला गर्भामध्ये आपण प्रत्येक जीवानी वचन दिले आम्ही बाकी सगळं वचन पूर्ती करतोय भगवंताला केलेला नवस आम्ही पुरा करतो सोन्याचा पाळणा देईल चांदीचा पाळणा देईल सोन्याचं मुकुट करेल जे काय असेल आपल्या परीने ते प्रत्येक जण हा जीव करत असतो पण गर्भातलं वचन कोणाला लक्षात आहे माय बापांनो गर्भामध्ये वचन दिलंय भगवंताला अरे एक वेळ करे दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी आठवीन पाय हा माझा नवस आणि रात्रन दिवस चरण तुझे पांडुरंग रात्रन दिवस तुझे काय करेल भजन करेल माय बापांनो पण जसा बाहेर आला तसा विसरलाय माय बापांनो भगवंताशीच बेईमान झालेला आहे आणि तो भगवंत दाखवण्यासाठी साधू संत भाग्यात आला माझा गुरुविना ज्ञान कले
अक्कल बाजारात मिळणार नाही. ही फक्त भगवंत तुका म्हणे किल्ल्या त्या या संता हाती दिल्या. जर भगवंत पाहिजे ना तर साधू संतांना शरण जा माय बापांनो, त्याशिवाय संताविना प्राप्ती नाही. ऐसे वेदांनी सुद्धा ग्वाही दिली. ऐसे वेद देते ग्वाही. वेदांनी सुद्धा ग्वाही दिलेली आहे माय बापांनो. तो भगवंत जाणायचा आहे ना तर त्या साधू संतांना शरण जा. ऐशियांचा परारा ऐसियाचा पदर धरा जेणे देव येईल घरा. या घरामध्ये भगवंत आणायचंय माय बापांनो. हे जे नाशिवंत घर आहे ना याच्यामध्ये किती भगवंत आले आणि किती गेले याचा थांग पत्ता नाही माय बापांनो. पण एकदा का या शरीरामध्ये त्या भगवंताची येणं झालं ना की मग येणे सोसे म्हण झाले हवं बरी आणि परत माघारी माय बापांनो येतच नाही. पण साधू कसा लागेल माय बापांनो. माझ्या भाग्यात माझे सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा आले. धन्य श्रीपाद मुरारे धन्य श्रीपाद मुरारे धनुराची धना तोर साधू संतांनी या श्रीपाद बाबांनी काय वेळच लावून ठेवलं बाबांनो. म्हणून हा गणपती बाप्पा आम्हाला कळाला. जे गणपती बाप्पा कोणाचं स्मरण करतात आहेत, जो भगवंत महा शिव जो भगवंत आहे तो कोणाचं भजन करतोय, तो कोणा ध्यानात बसलेला ना, तो कोणाचा जप करतोय, तो तर महादेव आहे, देवांचा देव आहे. मग तो कोणाचा भजन करी. हो थांबा आता पटापट क्षमा असावी. तो भजन करी महादेव रामपुसी सदाशिव. तो भगवंत कोणाचं भजन करतोय
आत्मारामाचं भजन चालू आहे. हा गणपती बाप्पा कोणाचं भजन करतोय? आत्मारामाचं. प्रत्येक देव ज्याचं भजन करताय ना ते अखंड या भुवनामध्ये या त्रिलोकामध्ये सतत चालू आहे, निरंतर आहे. ते नाम पै गाभरवे जरी मनी अतिया नावे आणि तरी संताया बजावे सर्वश्रेष्ठी. बाबा फक्त ते भगवंताकडून साधू संतांकडून तुम्हाला त्या ज्ञानाची प्राप्ती होईल. ते अनादि परब्रह्म जगदादि विश्राम धाम दया ते एक नाम त्रिधा पयसे ते किरा नाम जाती माझ्या अविद्याची राती माझी ओळखावया श्रुती गुण केले. बापानो ते नाम तुमच्यापर्यंत यावं हाच साधू संतांचा अट्टास आहे. इथे आता सांगू का अजून एक? थोडी वेळ देतो मी, क्षमा असावी. राम अवतारामध्ये भरताची आई कोण हो? कैकेयी. तर कैकेयीचा त्याग केला कोणी? भरताने. का केला? तर माझ्या परब्रह्माशी मला वेगळं करतोय माय बापांनो. माझ्या परब्रह्म माझा राम आहे ना, आत्मा राम, त्याच्यापासून तू वेगळी करते मला. आई तुम्हाला वेगळी करते. नको तुम्हाला, धिक्कारले. नको मला तो राज्य, नको मला तू पण नको. काय अधिकार आहे माझ्या भरताचा? माझ्या जर त्या भगवंतापासून ओरिजिनल जो अखंड आहे, निरंतर आहे, निर्गुण आहे असा जो भगवंत आहे ना त्याच्यापासून मला तू वंचित ठेवते आई, वंचित ठेवते. नको अशी आई. दुसरं उदाहरण सांगू? भक्त प्रल्हाद. काय कोण त्याचा बाप कोण? हिरण्यकश्यपू. अरे मलाच देव मान, मीच तुझा देव. हिरण्यकश्यप महाराज की जय. भगवान हिरण्यकश्यप भगवान की जय बोल. तो बोलतो नाही बाबा, माझा भगवंत माझा अंतरात्मा आहे. तो आत्मा परम प्रिय हरी, त्याच्या नाम कीर्तीचा हर्ष भारी, सबाह्य अभ्यंतरी हरी प्रकटे असा माझा भगवंत आहे. तुम्ही नाही माझे बाबा, तुम्ही ओळखून घ्या. आमचे साधू नेहमी सांगतात आम्हाला परंपरा आहे माय बापांनो. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ आणि संप्रदाय फळ तेथोनिया. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकीचारी भागवत. हंस ब्रह्मा अत्री दत्त नारायण बलभीम सख्यानंद शांतामाई बंडोबाबा खेरोबाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा रोहिदास बाबा आणि नाना बाबा. आणि मग ही मंडळी सगळी आहेत. बाबांच्याच पाहिला जगी ऐसा बाप बाबा त्याचा वंश मुक्ती सजावा. अरे पोटा येती हरले पाप ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव माय बाप. असा बाप व्हावा. बाप होता ज्ञानी. आमचा बापच होता ज्ञानी आणि म्हणून आम्ही लागलो ज्ञानी. कृपा केली संत जन आणि लाविले भजनी श्री हरीच्या. सामान्य नाही माय बाप्पांनो. माझ्या भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यप त्याला वंचित करत होता, ब्रह्म तत्वाशी वंचित करत होता. कशामध्ये टाकलं? तेलामध्ये टाकलं, उकळत्या तेलामध्ये, खाडीवरून टाकलं, त्या सापांच्या ह्याच्यामध्ये टाकलं, दर्यामध्ये टाकलं, अग्नीमध्ये टाकलं, हत्तीच्या पायाखाली दिलं. नको नको ते हाल केले माझ्या भक्त प्रल्हादाचे. कोणी हो? बापानी. अरे नको असा बाप. ज्या ठिकाणी मातृत्व नाही अशी आई नको, ज्या ठिकाणी पितृत्व नाही अशी आई नको. अजून एक तिसरं उदाहरण देऊ. शुकाचार्य यांचे गुरु बली, राजा बलीचे ना शुक्राचार्य. शुक्राचार्य, क्षमा असावी. राजा बलीचे गुरु सांगितलं नाही देवाला नको देऊ, तिसरा पाय कुठे ठेवू? मस्तकावर. पण गुरु आड येत होता. गुरु नको सांगत होता, देऊ नको. नाही, माझा भगवंताच्या साठी मी देह जावो अथवा राहो आणि पांडुरंगी दृढ भावो. नको मला गुरु. गुरुचा त्याग केला माय बापानो. सामान्य आहे का?
नम्र झाला भूता नम्र झाला भूता गोविले आनंदा गोविले इथे सांगायचंय काय मला त्या तत्वाशी जर तुम्हाला कोणतरी आड येत असेल ना ऐकू नका माय बापांनो. मग ती सख्खी आई असो हे माझं बोलणं नाही तुम्हाला उदाहरणं दिली मी. न आवडे जन धन माता पिता जर त्या तत्वाशी जर एकरूप होऊन देत नसेल ना तर त्यागल्याशिवाय गत्यंतर नाही. आहे तो सांभाळणारा माझा भगवंत. भक्त प्रल्हाद अरे सोडून दिला काय करायचं ते करा. या देहाचं ना देह असा पण नाशिवंतच आहे. काय करायचं ते करा. जाळा याला तुकडे करा नाही तर काय करा. माझ्या ठिकाणी सुद्धा पण ही साधू संत मंडळी आहे ती आपल्याला त्याग करून देणार नाही. प्रत्येकाला जोडून करायचंय माय बापांनो. ही उदाहरणं जरी मी सांगितलेत ना पण इथे साधू संत सांगतात आई माय बाप केवळ काशी आणि तेने न जावे. अरे तोच माझा बाप आहे आणि तीच माझी आई आहे माय बापांनो. तिने मला जन्म दिलाय म्हणून हे विश्व मी पाहू शकलोय. पण आड येऊ नका माय बापांनो. त्याची इच्छा झाली ना त्याला करायला तयार व्हा. तुम्ही प्रोत्साहन द्या माय बापांनो. आज आमची मोठ्या गावातली दीदी कुठे नाही आली आज. अरे बाप कोण होता दुर्योधन नावानी या का. पण देवापाशी देवापासून वंचित नाही ठेवलं. तिची इच्छा झाली आडवा नाही आला. तिची इच्छा कधीपासून होती. भावाने जशी माळ घातली ना तशी बाबा मला पण घालायची माळ. मला पण माळ घालायची आहे. पण कधी आड नाही आला. पिणारा दारू पीत जरी असला सगळे वाईट असतात असं नाहीये बाय बापांनो. अरे तो भगवंताला जोडण्यात तयार झाला. घे बाबा तुझी इच्छा आहे ना कर. देवासाठी जर ती तयार आहे ना तर कर. येतो हिताचा कळवला येतो हिताचा कळवळा जीव तुझे एकाच्या कैवारी उगती बहुतांचे घोडे. बाबा हा जो भगवंत आहे ना गणपती बाप्पा यांनी पण काय केलं तर आई वडिलांना प्रदक्षिणा घातलीये. जेव्हा सांगितलं तर काय तो गेला कार्तिक स्वामी सगळं भ्रमर करायला. पण माझा गणपती बाप्पा जाणलं ना आई बापांमध्येच देव आहे. प्रदक्षिणा मारली आणि आढळपद मिळवलं. आढळपद आज प्रत्येक गोष्ट करताना माझ्या गणपती बाप्पा शिवाय ती सफल होत नाही. किंवा त्याचं पहिले नामस्मरण केलं जातं त्याला वंदन केलं जातं. असा माझा गणपती बाप्पा. भक्त प्रल्हाद भक्त कुंडलिकानी आई बापाची सेवा केली बरोबर ना. आणि साक्षात माझा पांडुरंग परमात्मा कटेवर हात ठेवून किती युगे 28 विटेवर उभा. कोण केली मथुरा केली केली द्वारका काशी केली मथुरा केली केली द्वारका आई वडिलांसारखं दैवत नाहीये माय बापांनो. त्यांना जाणा त्यांची सेवा करा मनोभावे त्यांची. तोच माझा भगवंत आहे. तोच माझा सखा आहे. तोच माझा. आम्ही सगळं करतो. आम्ही सगळे कीर्तन करतो पण आई वडिलांना पाया पडतो का हो. प्रत्येकाने आपला आपला विचार करा. वेळ आहे का तेवढा. आम्ही एवढे गुरफटलोय. आम्ही पैशाच्या मागे धावतोय. आम्ही सगळं करतोय. आम्ही वाटेल ते ठिकाणी जातोय. आम्ही खायला प्यायला आम्ही सगळं आहे करतोय. पण आज आम्ही आई वडिलांच्या पाया पडतो का. आणि जो खरंच करत असेल ना तो भाग्यवान. माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारू नर नव्हे तो
ते शरीर नर नव्हे तो ईश्वर. अरे तो ईश्वर सांगितलाय, तोच ईश्वर सांगितलाय. आणि हे सांगण्यासाठी की बाबा फक्त ज्याची इच्छा झाली ना त्याला प्रोत्साहन करा, आडकाठी करू नका. माझे बाबा सुद्धा मला आड येत होते, घालून देणार नव्हते. सांगायला हरकत नाही, माझ्या अनुभवाचे. तुझ्या हातपाय तोडेल हे शब्द वापरले, पण तोडले का हो? आज गर्वाने सांगतात चार माणसात की माझा पोरगा प्रवचन करतो, कीर्तन करतो. का हो? म्हणजे कुठेतरी जाणलंय ना, आपलं नाम सुद्धा घेतलंय. ठीक आहे, नाहीये त्यांची चूक आहे. खरं सांगायला गेलं तर की त्यांनी यायला पाहिजे. समाजात जेवढा घेतील ना तेवढा त्यांचा आनंद होईल, आनंद त्यांना उपभोगता येईल. पण मला आड तेव्हा सांगितलं, आमच्या जय बाबांकडे माझे नाना बाबा आलेले ना, तेव्हा त्यांच्या फोनवर फोन, माझ्या बहिणीचा फोनवर फोन, ते तिला घेऊ नको का माझे बाबा श्रीपाद बाबा असेच का, तुम्हाला तुमचं वाटोळं करतील का? नाही करणार, कदापि करणार नाही. माय बापांनो संत उदार खरंच संत उदार आहेत माय बापांनो. तुम्हाला नाही सांगू शकत एवढी गोष्ट. मी लहान आहे, तुमच्या पुढे लेकरू आहे, पण माझ्या जीवनामध्ये आलं ना मला पण तेच वाटलं की का म्हणजे बाबा हे करतात, का आड येतात, मी काय वेगळं करतोय. नाही मी दारू प्यायला गेलो, नाही कुठे गेलो, पण फक्त माझ्या साधू संतांचा ओरिजिनल मार्ग मी स्वीकारला ना. मी खोटं बोललो, व्यासपीठावर बसलो, मी खोटं बोललो. मी जेव्हा माळ घातली ना, मी नाही सांगितलं, घरी कोणालाच सांगितलं नाही. इथे साधू तीच बघा ओवी पण आली. कृष्ण भगवंत सांगतात येत अर्जुनाला, हा उपदेश करतात येत ना गीतेचा, तेव्हा सांगतात येत कृष्ण भगवान स्वतः, जे न सांगे पित्या वसुदेवासी, जे न सांगे माता देवकीसी, जे न सांगे बंधू बलिभद्रासी, ते गुह्य अर्जुनाशी बोलत असे. अरे त्या अर्जुनाला सांगतोय जी गोष्ट सांगितली ना, ती गुप्त गोष्ट, ते नाम, ती गोष्ट. आणि तसंच ते मी घेतलं ना, मी सांगितलं नाही माझ्या आई बाबांना. मी चुकलो का हो? तर कदापि चुकलो नाहीये, कारण माझ्या साधू संतांचा मार्ग आहे तो खरा मार्ग. आणि म्हणून जे काय इथे बसलोय असंच या साधू संतांनी बसवलं, ही सगळी मंडळी तर माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने आणि तुम्हाला पटवून देणार, दृष्टांत सिद्धांत सकट पटवून देणारी मंडळी आहेत. मी बालक आहे, बालक बोबडा बोले का वाकुडा वेचुका पावले, ते जोज करुणी माऊली रिगे जेवी. बालक बापाची ताटी रिगे, रिगोणी बापा तेच जीव लागे, की तो संतोषलेनी वेगे मुखची ओढवी. तर हे बघा ओमी पण सांगते, बहुमृगजळ देखोनी डोळा, धुमकी जे अमृताचा गिळिता गळाळा, आणि तोडीला परिसू बांधीला गळा, शुक्ती का लाभे. ते मृगजळ दिसतंय डोळ्यांनी, मग त्याच्या मागे पडायचं ते आहे का हो? त्याच्यानी तुमची ताण भागेल. मृगजळ म्हणजे माहितीये का प्रत्येकाला? जे आपण हायवेने जातो ना, उन्हामध्ये तपतपल्या उन्हामध्ये, त्या हायवे मध्ये ते असं चकचक मध्ये डांबरी रस्त्यावर असं वाटतं पाणी आहे. पुढे गेलो की गायब होतं, अजून पुढे दिसतं अरे पुन्हा चकचकतं, पाणी आहे. पण ते असतं का? ते याला मृगजळ म्हणतात. मग ते मृगजळ त्याच्या मागे जर भाग गेलो आपण, तहान गेलो आणि त्याच्याने तुमची ताण भागेल का? मग त्याप्रमाणे तुमच्या विषयामध्ये गुरफटलेला आहे हा जीव, त्याच्याने तुमची तहान कदापि भागू शकत नाही. फक्त त्या नामस्मरणाने, त्या भगवंताच्या ओरिजिनल नामाने तुमची तहान भागेल. आणि तसा परीस जर तुम्हाला भेटला तर परीस काय करतो? लोखंडाचं सोनं करतो. आता मला परीस भेटलाय, मी याला लावायला पाहिजे की नाही? पण आम्ही काय केलंय? टाकून दिलाय, गळ्यामध्ये बांधलाय. जमेल का? पण तसा तुमच्यामध्येच देव आहे. आणि मग साधू संत, तैसी अहम ममतेची लवळ सवरी,
मातेनं पावती बापुडी म्हणून जन्म मरणाची दुथडी डुल्लत ठेली. बाबा तशी हे जर तुम्ही ऐकलं नाही ना तरी जन्म मरण तुमच्या सतत मागे लागणार आहे. किती वेळा जन्म यावे आणि किती व्हावे फजित म्हणून या जीव भ्याला आणि शरण गेला विठोशी. अरे बाबा आता तरी शरण जा आणि तुमचे जे तुमच्या मागे भव रोग लागलेला आहे ना जन्माचं पुनर्पी जनन मगाशीच बोलून गेलो याला खंडन करा. याला खंडन फक्त एकच करू शकतो ते भगवंताचं अनादि काळाचं तत्व म्हणजे ते नाम. आणि ते नाम सद्गुरु जो ब्रह्मनिष्ठ क्षत्रिय आणि दयाळू तो काय करतो या जीवाच्या या साधकाच्या कानामध्ये काना वचनाची भेटी सरीसाची पै किरटी आणि वस्तू होऊन उठी कवडू एकुजो ओळखार वस्तू अरे सांडारे कल्पना नकाड राणा जाऊ तुम्ही. ती वस्तू म्हणजे ते भगवंताला निर्देश केलेला आहे. भगवंत फक्त सांगण्यासाठी वस्तू हा शब्द वापरलाय. तो आत्माच भगवंत आहे. ते एकदा एरवी सर्वांच्या हृदयी देसी मी अमुक आहे ऐसी जी बुद्धीस पुरे अहर्निशी ती वस्तू झाली. प्रत्येक ठिकाणी काही ठिकाणी वस्तू शब्द वापरलाय काही ठिकाणी दुसरा शब्द वापरलाय काही ठिकाणी माता शब्द वापरलाय अक्षर शब्द वापरलाय. म्हणजे ते भगवंताचं नाम ओरिजिनल नाम आणि त्या नामाने ते एकदा का कानामध्ये पेरल्यानंतर या शरीरामध्ये त्याच्या खाना खुना उमटतात. जसं मिरची खाल्ल्यानंतर आग होते आग तोंडाची आहे ना अनुभव आहे. तिखट लागते. साखर खाल्ल्यानंतर गोड लागतं. कारलं खाल्ल्यानंतर कडू. प्रत्येक गोष्टीचा अनुभव या शरीरामध्ये येतो. तर लगेच चार दिवसांनी येतो का आज जिभेवर ठेवल्या लगेच. मग तसा तो भगवंताचं नाम मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल खरा आणि तुरा वस्तुसी. याप्रमाणे ते भगवंताचं नाम एकदा का या शरीरामध्ये याच्या साधकाच्या कानामध्ये पेरलं ना की मग सात्विकपणा येतो. सात्विका भरणे रोमांच दाटणे स्वेदाचे जीवन येऊ लागे. कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री अश्रू त्या भितरी वाहतती. आनंद झाला पोटी स्तब्ध झाला कंठी मौन वाक्य पोटी दरोने राही. टाके श्वासे श्वास ऊर्ध्व भावे देखा आणि स्वरूप हे एका पिळवणी एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता देव कृपा करी. ती वस्तू अरे नवे ती माझ्याच जवळ होती. इतके वर्ष इतके जन्म मी काय करत होतो ती वस्तू शोधण्यासाठी वनवन भटकत होतो. ती माझ्या सद्गुरूंनी मोठके गुरुमुखे उच्चतच दिसे हृदयी स्वयंभूची असे आणि प्रत्यक्ष पाहू लागे अपयसया माझ्या जवळ होती. आणि मग तो साधक काय करतो हसतो काय रडतो काय लोळतो काय पडतो काय नाचतो काय ही त्याची या शरीराची अवस्था होते. नाचे काय उडे आपुलिया ज्ञानेश्वर माऊली सांगतात तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांतासी कामू विषयावर. आता माझा देव माझ्या जवळच आहे. न लगती सायास जावे वनंतरा आणि सुखे येतो घरा. नारायण आता कसलाही प्रकारचा मला शीलच होणार नाही. देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊन गेलो. इतकी जन्म इतकी वर्ष मी त्या भगवंतासाठी वनवन भटकत होतो. तो गणपती इतकी वर्ष काया मनाने त्याची पूजा करत होतो आणि तो आता माझ्याच हृदयामध्ये प्रकट झालेला आहे. म्हणून मग काय आता अवघी चिंता वारली बाबांनो. आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा
दृष्टीने आता मला काहीच नको आहे बाप्पांनो. एकदा त्या लेकराचे आईची ताटाटूट झाल्यानंतर ते लेकर भेटल्यानंतर त्या आई कशी रडते आणि मग भेटल्यानंतर त्या मुलाला पण आनंद आणि आईला पण. आता बाबा मिठी आजी फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साकडे आणि कोण दाखले पुढे ब्रह्म सावळे. अशा पराने या भगवंताचा लगेच अनुभव येतो. लगेच. आता प्रश्न विचारू का? विचार. आता खरंच सांगा, कोणाला असं वाटतं की माळ घालावी? हात खाली करा. कोणालाच वाटत नाही. तुळशीची माळ माय बाप्पांनो, आम्ही रुद्राक्षाच्या माळ घालायला तयार आहेत, सोन्याच्या माळा घालायला तयार आहेत, आम्ही बाकी सगळ्या स्फटिकाच्या पण माळा घालायला सुंदर सुंदर अशा बाजारात मिळतात ना, दगडाच्या, त्या घालायला आम्ही तयार आहेत. पण आम्हाला तुळशीची माळ नकोय. सर्व मुलींच्या गळ्यामध्ये सगळ्या शिकलेल्या आहेत, क्वालिफाईड आहेत त्या मुली, पण त्यांच्या आई वडिलांनी चांगलं प्राधान्य दिलं. असो, बघा चांगला विचार करा. ही साधू संत मंडळी दरवर्षी येतच असतात आणि येणारच. कॉन्फिडंट आहे आमचा. तुम्ही बोलवा अगर नका बोलवा. हा गणपती आहे ना तोपर्यंत निश्चित इथे कार्यक्रम. आणि हा याच्यामध्ये जोपर्यंत तुमचा गणपती हा आणि हा समजत नाही, एक होत नाही, तोपर्यंत आम्ही हा आणि हा एकदा का एक झाला की मग मग झाले समाधान आमचे तुमचे देखील चरण. आता उठावे से म्हणा येथे नाही नारायणा. म्हणून जे काय वेडवाकडे बोलण्याचा प्रयत्न केला माझ्या सद्गुरूंनी, सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा, ही संत मंडळींनी माझ्याकडून जे काय वेडेवाकडे बोलून घेतले असतील, मी काय उद्धटपणाने काय बोललो असेल तर क्षमा असावी. पण मला वाटत नाही, कारण प्रत्येकाला ही गोष्ट कळावी म्हणून हे शब्द, कठोर शब्द वापरावे लागतात माय बाप्पांना. बालक बोबडा बोले चुका पावले ते तोच करुणी माऊली रिगे देवी. निम्न ते पुरते अधिक ते सरते करुणी गावे तुमचे विनवित ते. येथे एकच लीला तरली जे सर्व भावे मज बजले त्या आईला थडी सरले माया धरली. कुंडली श्री ज्ञानदेव महाराज, पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. Yeah.